टाळ्यांचा आवाज कमी पडतोय. हा ना. एक्झिबिशन होता किंवा पहिला जो खेळ होता याच्यामध्ये मला प्रमाणपत्र मिळालं आणि त्यानंतर थांबलो नाही. त्यानंतर सायकलिंगमध्ये आवड होती. मी गोव्यापर्यंत सायकलिंग केलेली आहे. अलिबागला आम्ही दोघे जण जाऊन सायकलिंग करून आलेलो आहे. शिवनेरीला आम्ही सायकलिंग केलेली. आजही सायकल चालवतो. कधी कधी महाविद्यालय इथे घेऊन येतो. आम्ही सायकल क्लब स्थापन केला. शरीर स्वास्थ्य जपणं, मानसिक स्वास्थ्य जपणं हे अलीकडच्या काळात खूप गरजेचं झालंय. आता आपण सगळं कृत्रिमपणानं प्रयत्न करतो आहोत. आता जिम मध्ये जावं लागतं, आता सप्लिमेंट खावं लागतं. आपल्या आधीच्या पिढ्यांनी काय खाल्लं की ते 150-150 व 100-100 वर्ष जगत होते. सकस आहार त्यांच्या अवतीभोवती होता. एक खेळ त्यांच्या जगण्याचा एक भाग होता. आज महिलांच्या बाबतीत वेगवेगळ्या आजारांच्या समस्या उद्भवत आहेत. पूर्वी घरामध्ये फुगड्या खेळल्या जायच्या, पारंपरिक खेळ खेळले जायचे, मंगळावर असायच्या. सणाच्या उत्सवाच्या निमित्तानं आपण हे सगळे खेळ खेळत होतो. आज हे हरवत चाललेले आहेत. माझं मत आहे पारंपरिकता जपू नका, आधुनिकता स्वीकारा, परंतु त्या आधुनिकतेमध्ये आपले इंटरेस्ट वाढलेले पाहिजे. फक्त बोटावर मोजण्या इतक्यात मुलांनीच सहभाग घ्यावा. मग स्पर्धा म्हणून निकोपपणा काय राहिला त्यामध्ये? म्हणजे 3 विद्यार्थी आले, पहिला दुसरा तिसरा बक्षीस दिला झालं, ही स्पर्धा असू शकत नाही. आपल्या महाविद्यालयामध्ये आता रीना विद्यार्थिनी आलेली आहे पाठीमध्ये. ती किक बॉक्सिंग मध्ये इंटरेस्ट घेते आणि बॉक्सिंगच्या स्पर्धेमध्ये आज खेलो इंडिया आता ती इंटरनॅशनल लेवलला तिची निवड झालेली आहे. अनेक विद्यार्थी आहेत. मला या महाविद्यालयाला खूप मोठे मोठे विद्यार्थी आहेत. पाठीमागे हे तुम्ही बघत असाल की मूर्तीला पण कीर्ती महान आहेत. तर प्रत्येकाच्या नावावरती एक नॅशनल, स्टेट लेवल, युनिव्हर्सिटी लेवलचे मेडल लागलेले आहेत. विद्यार्थी आपले जिथे जातात तिथे यशस्वी खेचून आणतात त्या ठिकाणी जाऊन. आज आपल्या क्रीडा विभागामध्ये खूप चांगल्या प्रकारचं साहित्य आहे. तुम्ही कधीतरी जाऊन व्हिजिट करा तिथे. इव्हन आर्चरीचं साहित्य आपण मागवलं होतं विद्यार्थ्यांसाठी की आर्चरीची प्रॅक्टिस करावी. अक्षरशः वाळवी लागली त्या साहित्याला, फेकून द्यावं लागलं ते साहित्य. सगळ्या प्रकारचं साहित्य, अद्ययावत साहित्य आपली संस्था आपल्याला देण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, आपले इंटरेस्ट वाढले पाहिजे. मोबाईलवर बसून गेम खेळण्यात किंवा टाइमपास करण्यापेक्षा, कट्ट्यावर बसून टाइमपास करण्यापेक्षा आपण ह्या प्रकारच्या ज्या, म्हणजे फक्त खेळाच्याच बाबत मी म्हणत नाही, सगळ्या क्रीडा कौशल्य गुणांकडे आपण वळलं पाहिजे. कारण तुमच्यातले एखादे गुण तुमचा इंटरेस्ट वाढवतील, तुम्हाला वाईट गोष्टी पासून परावृत्त करतील. कारण तुम्ही साधना करता, तुमचा व्यासंग वाढतो, आपण प्रॅक्टिस करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समाजामध्ये रुजायला हव्यात. त्या रुजत नाहीत, ही एक अनास्था वाटते. आणि आपल्या ग्रामीण भागामध्ये खूप पोटेन्शियल आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ग्रामीण हे कमीपणाचं लक्षण म्हणून मी म्हणत नाहीये. मस्त नकली अशा मॅम 4-3-5 भरपूर लोक आहेत रे. काय ते उन्हात का असे उभे राहिले? आले व्यवस्थित आले. मस्त मस्त मस्त. ये शेवटची पुढचे 3 आउटे तू. पावले परत ये फाऊल होता. उलटी आली ती. पकड रे हे लवडे. आता नाही पकड.
मला थोडं वेगळं काढायचं आहे तर मग बाकी खायचो पण काढ एकदा बोलला ना मस्त काळा वाजवा रे थोडं मला काढू दे इकडे बघा रे कुणीच बघत नाही बाई कोण कोण आहे बघतोय चेकी बस याच्यानंतर मोर्या कबड्डी खेळतो ना खेळ ना खेळत नाही खेळत नाही बाई तू तेजस पहिला राऊंड हा बस झाला हाय करा रे तुझ्या हाय हाय करा थांब फोटो काढतात ओळखीचे का रे हाय करा हाय मला मग लॉक काढतोय रे नालाय करतो टीचर्स नको काय मी आमच्या समोर नाही दाखवायचा आम्ही बरोबर बोलतो म्हणून हाय गाइस जाऊ बस तिच्या जागेवर
आईला